मराठी 23वा वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले आणि आत्ताच भाषण करून गेलेले माझे मित्र पद्मश्री पोपटराव पवार, उपजिल्हाधिकारी गणेशजी राठोड, डिजिटल पत्रकार महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा माने, त्याचबरोबर DD न्यूज साताराचे विकास भोसले, माझ्या समेत उपस्थित असलेले कर्जतचे सभापती काकासाहेब तापकीर, लव शिंदे, संजय शेठ कोठारी, त्याचबरोबर सतीश सावंत, सुभाषजी काकडे साहेब, त्याचबरोबर NTVचे इक्बाल शेख, उपस्थित असलेले राज्यभरातून सर्व पत्रकार, आपल्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं 23 वर्षाचा अतिशय प्रदीर्घ काळानंतर आपण वर्धापन दिन साजरा करतो आहे। मी यापूर्वी देखील या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि माझ्या राजकीय जीवनाला सुरू झाल्यापासूनच ही NTV देखील त्याच दरम्यान प्रोग्रेस करते आहे आणि म्हणून इक्बाल शेख यांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा शहरातले प्रश्न मांडत अहिल्यानगर शहर आणि नंतर अहिल्यानगर जिल्हा आणि त्यानंतर आता संपूर्ण राज्यामध्ये हा NTVचा विस्तार झालेला आहे। चांदा ते बांदा आणि संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये 125 वार्तांकन करण्याची टीम या NTVच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये उपलब्ध आहे आणि आता तेलंगणाकडे पण पाय पसरायला लागले, बॉर्डरला असल्यामुळे पलीकडे भी जम घ्यायला लागले। त्यामुळं एका छोट्या व्यक्तीनं आपल्या जीवनाचं करिअर सुरू करत असताना गेल्या 23 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक लोकांना जोडून जनतेचे प्रश्न असतील, व्यथा असतील, शासनाचे निर्णय असतील, जे काही असेल ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचं जे वृत्त हाती घेतलं त्याचं मूर्त स्वरूप पाहत असताना आम्हाला आज दिसतंय। खरं तर वास्तविक पाहता या TVचा विस्तार झाला आणि NTV प्रसिद्धही झालेली आहे आणि म्हणून राजा माने साहेबांनी सांगितलं की डिजिटल पत्रकारिता सुद्धा कशी योग्य आहे। मला वाटतं काळानुरूप काही वर्जन आउटडेट होतात, त्याच्यानुसार काळानुरूप आपल्याला पूर्वीच्या कालखंडामध्ये सह्याद्रीचा चॅनल सकाळी 7च्या बातम्या आणि संध्याकाळी 7च्या बातम्याच आपल्याला ऐकायची सवय होती। त्याच्यामुळं एकच TV होती, ऑप्शन अजिबात काही नव्हता, तेवढंच बघायचं, ते पण कुठे कुठे TV असायची आणि रेडिओ असायचे तर मग सकाळी 7, दुपारा 1:30, संध्याकाळी 7, पावणे 9च्या राष्ट्रीय बातम्या केंद्रावरून ऐकायला यायच्या। एवढ्या पुरताच मर्यादित कार्यक्रम होता, परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्या महाराष्ट्राचं बघितलं तर मला वाटतं 10-15 चॅनल नक्की आहेत की जे 24 तास बातम्या दाखवतात आणि मग हे डिजिटलचं अजून वेगळंच आहे आणि 24 तास बातम्या दाखवतात तरी लोकांचं समाधान होत नाही। बातम्या एक चॅनलवर बघत असताना लगेच दुसरा चॅनल आपण बदलतो। त्याच्यामुळं डिजिटल मीडियाची किती गरज आहे हे आता मी आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही। आता मला असं वाटतं की वर्तमानपत्र किती लोक वाचतात आणि किती लोक नाही वाचत आणि अलीकडच्या कालखंडामध्ये जिल्ह्याचा माने साहेब आपण सांगितलं की मी लोकमत ही पुरवणी चालू केली, पण त्यावेळेस तुम्ही कोणता पेपर 1 नंबरवर आहे त्याचं काय सर्क्युलेशन आहे याच्यावर जाहिरातीचे रेट ठरायचे। आता मला असं वाटतं की कोणताही जिल्ह्यातला लीडिंग पेपर त्याचं सर्क्युलेशन जाहीर करण्याची हिम्मत दाखवू शकत नाही।
कारण जे पूर्वीचं त्यांचं काही जे प्रेस्टीज तयार झालेलं आहे त्याच्यानुसार जाहिरातीचे दर आहेत. त्यांनी जर सर्क्युलेशन जाहीर केलं तर जाहिरातीचे दर शेअर मार्केटप्रमाणे कोसळलेले आपल्याला दिसतील. आणि त्यामुळं सांगण्याचा उद्देश हा होता, डिजिटल मीडियाचा जो अप्रोच आहे तो आता प्रिंट मीडियाचा त्या तुलनेत राहिला नाही. आणि म्हणून आपण सांगितलं की 80,000 कोटीच्या बजेटमध्ये 35,000 कोटीचं बजेट हे डिजिटल मीडियाचं आहे. म्हणजे याच्यावरून तुमची तुलना लक्षात येते. आणि निश्चितपणे इथून पुढचा कालखंड देखील अशाच स्वरूपाचा आहे. आणि त्यामुळं जो ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा योग्य तो वापर करेल तोच पत्रकार भविष्यामध्ये टिकेल. आमच्याकडे काही असेही पत्रकार आहेत त्यांना लिहिता येत नाही, टाईप करता येत नाही, तरी पण मी असे पत्रकार बघितलेले आहेत. पण आता आहेत ना. आणि म्हणून आता असं चालणार नाही. त्याचं कारण असं आहे की पूर्वी आता मी विधान भवनमध्ये विधान परिषदेचा सभापती आहे. ज्यावेळेस राज्यपालांचं भाषण होतं, कारण ते बाहेरच्या राज्यातून येतात तर ते त्यांच्या भाषेत बोलतात किंवा इंग्लिशमध्ये बोलतात, आपल्याला मराठीतून बोलावं लागतं. तर त्याचा तो अनुवाद करतात. मग दुसरा माणूस कोणीतरी उभा करावा लागतो आणि तो मग अनुवाद ऐकवला जातो. एवढा आपल्या राष्ट्रपतीचा संदेश जरी असला तरी तो आपल्याकडे भिन्न भाषा असलेले आणि ती आपण संविधानाने स्वीकारलेला असलेल्या कारणाने त्यांचा तो अधिकार आहे. त्यांच्या भाषेत त्यांना राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, राज्यपाल असतील त्यांचं भाषण ऐकायला मिळावं अशा प्रकारचा त्यांचा अधिकार आहे. आणि तो अधिकार मीडियाने, माहिती संचालनाने सुद्धा अबाधित ठेवलेला आहे. पण आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता AI आपल्याकडे आले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता भविष्य काळामध्ये आमच्या विधानसभेमध्ये देखील तुम्हाला ज्या भाषेत ऐकायचे त्या भाषेत ऐकता येतं. पार्लमेंटमध्ये सुद्धा ज्या भाषेत ऐकता येतं ते बटन दाबून तुम्हाला ऐकता येतं. पुढचा माणूस कोणत्याही भाषेत बोलू द्या, पण त्यासाठी यापूर्वी ते माणसं बसलेली असायचे, त्यातल्या त्या भाषेचे एक्सपर्ट त्या भाषेत कन्वर्ट करून ते समालोचन करायचे आणि त्यांना तो अनुवाद ऐकायला मिळायचा. अशी सगळी परिस्थिती होती. आताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये आता तशी आवश्यकता राहिली नाही. आता भविष्य काळामध्ये जर मी आता असं भाषण करायला लागलो आणि या भाषणाचा जर एखादा तेलुगू इथे एखादा प्रतिनिधी उपस्थित असेल तर तो त्याच्या मोबाईलवरून तात्काळ हे भाषण तेलुगूमध्ये देखील ऐकू शकतो. अशी देखील सुविधा उपलब्ध झाली. फॉरेनला गेल्यावर सुद्धा आपल्याला बऱ्याच अडचणी यायच्या. आपण जर मोबाईलचा माईक चालू ठेवला, चायनामध्ये गेलो, चायना टू मराठी, 1 मिनिटात तो चायनात काय बोलला आहे तो आपल्याला मराठीत कळून जायचं. आणि पूर्वी आपल्या ग्रामीण भागात असायचं, लोक म्हणायचे ह्याला आपली भाषा कळतच नाही, दे शिव्या. असे काही प्रसंग मी लहानपणी मजा म्हणून लोक ते काय ब्लँकेट वगैरे विकायला यायचे, साड्या वगैरे, त्याच्याशी लोक असे मुलं मजा करायचे. आता तशी परिस्थिती राहिली नाही. सांगण्याचा हेतू आणि उद्देश हाच आहे की आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा स्वीकार केला तरच आपण या प्राप्त परिस्थितीमध्ये टिकू शकतो आणि तोच व्यक्ती आणि तोच मीडिया रिप्रेझेंटेटिव्ह पुढे जाऊ शकतो. अशा पद्धतीनं आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये काम करावं लागेल. निश्चितच NTVच्या माध्यमातून गेल्या 23 वर्षाच्या कालखंडामध्ये जो विस्तार केलेला आहे तो गौरवास आणि अभिनंदनास पात्र आहे की एक अतिशय होतकरू आमच्या इक्बाल शेख यांनी हा विस्तार करून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी जोडलेला आहे. आणि निश्चितच या भविष्य काळामध्ये देखील आपल्याला हे अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनसाठी अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी मला आमंत्रित केलं आणि मला थोडा याला उशीर झाला, परंतु आपल्या कार्यक्रमाला येत असताना निश्चितच मला आनंद होत असतो की आपण अतिशय ग्रामीण भागातल्या टच असल्या कारणानं ज्यांच्याकडे कोणाकडे लक्ष नाही आहे अशा व्यक्तींकडे लक्ष देऊन त्यांची बातमी तयार करून त्यांना प्रशासनाला, शासनाला लक्ष वेधण्याचं काम करता. ते आणखी चांगल्या पद्धतीने करावं, आणखी गतीने करावं आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपण आणखी पुढे जावं
अशा प्रकारच्या मी आपल्याला मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो। आणि राजा माने साहेब, आपण जे सांगितलं की डिजिटल पत्रकाराच्या माध्यमातून आम्हालाही आता अधिकृत मानलं जावं, तसा मनोदय असण्या आहेच आहे आमचा। पण आता त्याला नेमका क्रायटेरिया काय लावायचा? पूर्वी पत्रकाराचा ॲक्रेडिटेशन व्हायचं आणि त्याला तो अधिकृत शासनाने मान्यता दिलेला पत्रकार समजायचा। तर मी विधान भवनाची सूत्र हाती घेतल्याच्या नंतर माझ्या पुढे अजून मी त्याच्यावरती निर्णय घेतला नाही, परंतु आता ॲक्रेडिटेशनच एवढे झालेत आणि आपल्या डिजिटल मीडियाचे ते एवढे प्रतिनिधी झालेत आणि त्याच्यामुळं विधान भवनात गर्दी झाल्यामुळे काय प्रसंग ओढवला ते तुम्ही सगळ्या माध्यमांच्या माध्यमातून बघितलेलं आहे। त्याच्यामुळं आता ठोस निर्णय घेण्याची सुद्धा आवश्यकता आहे आणि म्हणून विधान भवनातच प्रतिनिधी आला पाहिजे असं नाही। त्याचं कारण आहे की आता आमचं सगळा कार्यक्रम जर लाईव्ह सुरू आहे तर तुम्हाला आता पूर्वी आमचा आत येऊनच बघायचं, शिवाय तुम्ही बातमी तयार करू शकत नव्हते। पण आता आमचा पूर्ण विधान परिषद असेल, विधानसभा असेल, राज्यसभा असेल, लोकसभा असेल, तुम्ही घरी बसून देखील सभागृहातलं सर्व अधिकृत असलेलं काम बघू शकता आणि मग तुम्हाला फक्त अनधिकृतच काम टिपायचं आहे किंवा व्हिडिओ शूट करायचा आहे, एवढ्यासाठीच विधान भवनात प्रवेश पाहिजे की काय, अशी सुद्धा चिंता मला या निमित्तानं या पदावर बसल्यानंतर करावं लागेल। कारण वास्तविक पाहता शेवटी पत्रकार देखील लोकशाहीचा चौथा खांब आहे, त्यांना देखील आपल्याला टाळून जमणार नाही आणि त्यांच्या मार्फतच जनतेपर्यंत शासनाला प्रशासनाला पोहोचता येतं। परंतु त्याची किती गर्दी झाली पाहिजे त्याच्यावर देखील नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये देखील आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील। पण डिजिटल मीडिया ही अत्यावश्यक मीडिया झालेली आहे। पूर्वीच्या कालखंडामध्ये फक्त प्रिंट मीडियाचाच या माहिती जनसंपर्क संचालनावरती प्रभाव होता आणि तो त्या परिस्थितीमध्ये जिथे आहे तिथेच आहे। परंतु आता डिजिटल मीडिया आणि व्हिज्युअल मीडियाने त्याच्यावरती पुढे गेल्याच्यामुळं आता आपल्याला सगळ्याला त्या प्रमाणात त्या परिस्थितीनुसार मान सन्मान हा द्यावे लागेल आणि म्हणून अशा स्थितीमध्ये NTVचं महत्त्व हे अधोरेखित होतं आणि म्हणून इक्बाल शेख यांना मी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो। कोणत्याही परिस्थितीमध्ये काही काम माझ्याकडे तर पडणारच नाही, कारण मी इम्पार्शियल माणूस आहे। कारण इकडे उजवी बाजू बसली तर इकडे डावी बाजू बसली आणि म्हणून उजव्या बाजूकडे लक्ष आहे, डाव्या बाजूकडे लक्ष आहे, पण दोन्ही बाजू ऐकत नसले तर तुम्ही मला सांगा, मी तुमचं ऐकेल। आणि म्हणून तुम्हाला या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।